नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फंक्शनल इंटरफेसेस इन जावा 8. जावा 8 मध्ये कुठले फंक्शनल इंटरफेस आहेत ते पाहणार आहोत. आता फंक्शनल इंटरफेस म्हणजे त्याला आपण सॅम पण म्हणू शकतो, म्हणजे सिंगल ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. सिंगल ॲब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजे सॅम पण म्हणू शकतो त्याला आपण. फंक्शनल इंटरफेस म्हणजे ज्या इंटरफेसमध्ये एक ॲब्स्ट्रॅक्ट मेथड असते त्याला आपण काय बोलतो, फंक्शनल इंटरफेस. त्याच्यामध्ये मल्टिपल डिफॉल्ट आणि स्टॅटिक मेथड असू शकतात, पण एकच ॲब्स्ट्रॅक्ट मेथड असू शकते. आता फॉर एक्झाम्पल इंटरफेस कॅल नावाचा इंटरफेस आहे. ह्यामध्ये एक वाईड एम1 नावाचे एक ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. तर हा काय झाला, फंक्शनल इंटरफेस झाला. हे अनोटेशन पण क्लास लेवल देऊ शकता फंक्शनल इंटरफेस, बट हे ऑप्शनल आहे. तुम्ही दिलं तरी चालन किंवा नाही दिलं तरी चालन. आता फॉर एक्झाम्पल हे फंक्शनल इंटरफेस आहे, करेक्ट. आता सपोज जर मी एखादी वाईल्ड अजून एक मेथड ॲब्स्ट्रॅक्ट मेथड जर ॲड केली ह्यामध्ये, तर हा लगेच इंडिकेट करतोय की ही फंक्शनल इंटरफेस नाही, करेक्ट. तर हे ऑप्शनल आहे, @फंक्शनल अनोटेशन. दिलं तरी चालतंय किंवा नाही दिलं तरी चालतंय, करेक्ट. तर आता हे जे जावा 8ने जे फंक्शनल इंटरफेस प्रोव्हाइड केलेत आपल्याला, ते वन बाय वन आपण पाहणार आहोत. आता फर्स्ट कोणचा प्रेडिकेट आहे. आता प्रेडिकेट आपण त्याचं इंटरनल इम्प्लिमेंटेशन पहिलं आपण हे करू, म्हणजे तो त्यामध्ये कुठली मेथड आहे, जे रिटर्न टाइप काय आहे, काय हे सर्व आपण त्याला इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड करू. नंतर त्याला आपण जावा 8 मध्ये कन्वर्ट करू. पहिला कोणचा, प्रेडिकेट. ती कशासाठी यूज केला जातो, कंडिशन चेक करण्यासाठी यूज केला जातो. आता पहिला आहे प्रेडिकेट. तर प्रेडिकेट म्हणजे टी म्हणजे टाइप्स ऑफ इनपुट, आणि हे आर आहे बघा इथं फंक्शनमध्ये. आर म्हणजे रिटर्न टाइप. त्याला रिझल्ट म्हणलं तरी चालून जाईल. टी म्हणजे टाइप्स ऑफ इनपुट आणि आर म्हणजे रिटर्न टाइप किंवा रिझल्ट. आता फर्स्ट काय आपला प्रेडिकेट आहे, त्यामध्ये टी पास केले, म्हणजे टाइप्स ऑफ इनपुट, कुठल्या टाइपचा इनपुट द्यायचे आहे त्याला आपल्याला. प्रेडिकेट ते कशामध्ये अवेलेबल आहे, java.util.function ह्या पॅकेजमध्ये अवेलेबल आहे. आता टी म्हणजे टाइप्स ऑफ इनपुट. फॉर एक्झाम्पल इंटिजर देऊ आपण, ओबीजे न्यू प्रेडिकेट. हे त्याचं इंटरनल इम्प्लिमेंटेशन आहे. म्हणजे प्रेडिकेट मधली कुठल्या नावाची मेथड आहे, ती टेस्ट नावाची मेथड आहे. ती कुठलं पॅरामीटर ऍक्सेप्ट करते, इंटिजर टाईपचं. म्हणजे जे हे इथं दिलतं आपण, तर कुठं इनपुट टाईप म्हणजे टी दिलतं नाही, तर ह्याच्यामध्ये टी म्हणजे टाइप्स ऑफ इनपुट. म्हणजे जे इथं आपण देतो तेच आपल्याला इनपुट ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून ते घेते, पॅरामीटर म्हणून, करेक्ट. आणि ही मेथड, टेस्ट नावाची मेथड काय करते, रिटर्न बुलियन टाईपचा रिझल्ट रिटर्न करते ते, करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल आपण एक इथं जस्ट एक कस्टम, म्हणजे हे तुम्ही कुठलंही लॉजिक बिल्ड करू शकता ह्याच्यामध्ये, असं नाही की स्पेसिफिक, पण त्याचा रिटर्न टाईप ही बुलियनच पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी काय करणार, मला सपोज इव्हन आणि ऑड नंबर व्हेरीफाय करायचा आहे, त्या केसमध्ये मी ही लॉजिक बिल्ड करतो इथं. 0 टी मॉड्यूल 2 $0. आता सपोज ह्याला जर मी कॉल केला, ओबीजे डॉट टेस्ट, आणि ह्यात नंबर पास केला, कारण ही टेस्ट ही जी मेथड आहे
कोणत्या टाईपचा डेटा ॲक्सेप्ट करते? इंटिजर टाईपचा. म्हणून आपण काय केलं? इंटिजर टाईपचा डेटा पास केला. आता आपण जर ह्याला ही 10 आहे. 10 इथं ह्याला असाइन होणार. इथं नंतर व्हेरिफाय करणार इथं. इथं बुलियन कंडिशन आहे. जर 10 मॉड्यूल 2 इक्वल 0 जर असेल तर ट्रू रिटर्न करेन, अदरवाईज फॉल्स रिटर्न करेन. आता फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये काय करायला पाहिजे? ट्रू रिटर्न करेन, कारण हा इव्हन नंबर आहे. जर मी 11 जर केलं तर ह्या केसमध्ये तो काय करणार? फॉल्स रिटर्न करणार. करेक्ट, फॉल्स केला. आता आपण काय करू? ह्याला जावा 8 मध्ये कन्वर्ट करू. ही JDK 7 मध्ये होता, तर ह्याला आपण काय करू? 8 मध्ये कन्वर्ट करू. इथं तुम्ही कुठलंही लॉजिक बिल्ड करू शकतात. असं नाही की इव्हन आणि ऑडच करू शकता. मी ह्याच्यासाठी दिले की रिटर्न टाईप बुलियन होऊ शकते, जे म्हणजे ही कंडिशन चेक करून ही कंडिशन जर चेक केली त्यांनी, त्याचा रिझल्ट हा ट्रू किंवा फॉल्स मध्ये येऊ शकतो. म्हणून मी हे लॉजिक घेतलंय. तुम्ही दुसरं कुठलंही लॉजिक घेऊ शकतात. आता ह्याला काय करू? आपण JDK 8 मध्ये कन्वर्ट करू. तर फर्स्ट आपण काय करू? ह्याला रिमूव्ह करू न्यू कीवर्ड टू टेस्ट पर्यंत. म्हणजे हे कर्ली ब्रॅकेट ओपन केलंय, हे पण क्लोज करावं लागेल आपल्याला. करेक्ट, हे पण क्लोज केलं. करेक्ट. आता नेक्स्ट काय आहे की ही डेटा टाईप घ्यायची गरज नाही आपल्याला जावा 8 मध्ये, लॅम्बडामध्ये, कारण फंक्शनल इंटरफेसला लॅम्बडा एक्सप्रेशन ही इम्प्लिमेंट करते. नेक्स्ट काय? ही लॅम्बडा एक्सप्रेशनचा लोगो द्यायला लागेल. लोगो मीन्स सिम्बॉल द्यायला लागेल. सिम्बॉल म्हणजे लॅम्बडा एक्सप्रेशनचा लॅम्बडाचा ऑपरेटर, लॅम्बडा ऑपरेटर म्हणजे ही लॅम्बडा ऑपरेटर झाला. करेक्ट. आता ह्याच्यामध्ये काय आहे की सिंगल स्टेटमेंट जर असेल तर हे पण घ्यायची गरज नाही आपल्याला. कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज. करेक्ट. तर ह्या केसमध्ये आपल्याला रिटर्न पण घ्यायची गरज नाही. तर आपण प्रॉपर ही जावा 8 मध्ये कोड कन्वर्ट केलेला आहे. आता ही सेमच आउटपुट जनरेट करणार, जे आपण JDK 7 मध्ये आउटपुट जे प्रोड्यूस करत होतो, सेमच जावा 8 मध्ये सेमच रिझल्ट प्रोड्यूस करणार. आता बघा, 11 पास केलं तर काय होणार? फॉल्स येणार. सपोज जर मी 10 केलं, जर 10 केलं तर ट्रू नंबर येणार, ट्रू आउटपुट येणार. करेक्ट. हे होतं प्रेडिकेट. आता नेक्स्ट पाहू आपण फंक्शन. आता फंक्शन बघा, फंक्शन कशासाठी यूज होतो? फंक्शनल इंटरफेस, एका टाईपचा डेटा आपण पास करायचा आणि दुसऱ्या टाईपचा डेटा आपण रिटर्न करायचा. थोडक्यात हे मिनिंग आहे त्याचा. म्हणजे इनपुट द्यायचं इंटिजर आणि रिटर्न आपण स्ट्रिंग आणि किंवा बुलियन पण घेऊ शकतो, किंवा सेम टाईपचा पण डेटा रिटर्न करू शकतो आपण. आता ह्यामध्ये 2 पॅरामीटर पास करायचे आहेत. एक तर T फॉर टाईप्स ऑफ इनपुट आणि R फॉर रिटर्न टाईप. करेक्ट. आता ह्याला कमेंट करू. आता आपण काय करू? ह्याचं पूर्ण इम्प्लिमेंटेशन पाहू आधी, नंतर आपण ह्याला कन्वर्ट करू जावा 8 मध्ये. आता T फॉर इनपुट, आपल्या कुठल्या टाईपचं इनपुट पाहिजे? फॉर एक्झाम्पल इनपुट मी इंटिजर दिलं आणि रिटर्न टाईप कशामध्ये? स्ट्रिंग दिली. OBJ न्यू फंक्शनल. बघा, आता जी ही R दिलं आपण ह्याच्यामध्ये, R म्हणजे रिटर्न टाईप हे राहते, आणि इनपुट म्हणजे हे जे ॲज अ पॅरामीटर, म्हणजे ते T म्हणजे ॲज अ पॅरामीटर. ते कशामध्ये अवेलेबल आहे? ते युटिल पॅकेजमध्ये अवेलेबल आहे. करेक्ट. तर ह्याच्यामध्ये काय केलं? अप्लाय नावाची मेथड आहे. फंक्शन इंटरफेसमध्ये अप्लाय नावाची मेथड आहे. ते एक पॅरामीटर एक ॲक्सेप्ट करते आणि रिटर्न टाईप त्याची स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग म्हणजे जे टाईप इथं देणार आहे आपण, ही फर्स्ट पॅरामीटर म्हणजे ह्यामधले हे ॲज अ इनपुट घेणार, हे म्हणजे ॲज अ पॅरामीटर हे घेणार, आणि हे स्ट्रिंग आहे ही रिटर्न टाईप घेणार आहे. तुम्ही जर इंटिजर दिलं इथं रिटर्न टाईप, ऑब्विसली इथं पण इंटिजर येणार.
क्लिअर. तर आता काय करू आपण, ह्याच्यामध्ये सेम जे प्रिव्हियस एक्झाम्पल होतं तेच एक हे घेऊ, पण इथं काय करत होतं, बुलियन रिझल्ट रिटर्न करत होतं. ह्या केसमध्ये आपण काय करू, स्ट्रिंग आहे म्हणजे जर इव्हन नंबर असेल तर इव्हन असा मेसेज देऊ, आणि जर ऑड नंबर असेल तर ऑड 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 असा मेसेज प्रिंट करू. आता इफ हेच देऊ इक्वल 0, जर ही ट्रू असेल ह्या केसमध्ये काय करू आपण, रिटर्न इव्हन. जर फॉल्स असेल ही कंडिशन, तर त्या केसमध्ये आपण काय करू, ऑड देऊ. करेक्ट, त्या केसमध्ये ऑड देऊ. तर आता ह्या मेथडला आपण कॉल करू, ओबीजे डॉट डायरेक्ट प्रिंट करू, ओबीजे डॉट अप्लाय, आणि ह्याच्यामध्ये नंबर पास करू. जर 100, आता 10 दिले, 10 काय इव्हन नंबर आहे, ऑब्विसली आपला प्रिंट काय व्हायला पाहिजे, इव्हन व्हायला पाहिजे. करेक्ट, इव्हन. सपोज जर मी 11 दिलं तर ऑड व्हायला पाहिजे. तर हे होतं इव्हन ऑडचं लॉजिक, म्हणजे फंक्शनल इंटरफेस. तर ह्याला आपण काय करू, JDK 7 to 8 मध्ये कन्वर्ट करू याला. करेक्ट, तर आपण हे रिमूव्ह करू इथपर्यंत, जसं आपण प्रिडिकेटला पाहिलं होतं तसं हे रिमूव्ह होणार. हे डेटा टाईपची काही आवश्यकता नाही, आणि हे येतं, आणि हे सेमिकॉलन येतं. हे काय झालं, JDK 8 मध्ये कन्वर्ट केलं आपण, लॅम्बडामध्ये. आपण ह्याला कसं अजून रिड्यूस करू शकतो, त्याला अजून कसं करता येईल आपल्याला, तर असं करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल, म्हणजे ही कंडिशन जर इव्हन जर हा मेसेज दिला, टर्नरी ऑपरेटर यूज करून पण करू शकतो आपण. तो ऑड दिला, हां, आता बघा ह्याला रिमूव्ह केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ह्याला असं पण लिहू शकतो आपण. बघा सेम रिझल्ट दिला त्याने. इथं काय केलं आपण, टर्नरी ऑपरेटर यूज केलं, म्हणजे टर्नरी ऑपरेटर कॉन्सेप्ट यूज केला इथं. आता सपोज जर मी 10 दिलं तर ऑब्विसली इव्हन हा मेसेज प्रिंट होणार. करेक्ट, तर नेक्स्ट हे होता फंक्शनल इंटरफेस. तर आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे, म्हणजे इंटरफेस आहे कन्झ्युम. तर हे काय करते, कन्झ्युम डेटा, म्हणजे हे जे रिटर्न टाईप काहीच नाही, हे जी रिटर्न टाईप वाईड आहे, जस्ट ॲक्सेप्ट करते डेटा, बाकी काही नाही आहे. म्हणजे आता हे कन्झ्युमर नावाचा फंक्शनल इंटरफेस आहे, त्यामधली ॲक्सेप्ट नावाची मेथड आहे. ते काय करते, जस्ट इनपुट घेते, पण रिटर्न टाईप काही नाही, ते रिटर्न टाईप वाईड आहे, त्याची रिटर्न रिझल्ट काहीच करत नाही. आता बघू हा कन्झ्युमर. तर ह्याला कमेंट करू आपण, ह्याला इम्प्लिमेंटेशन देऊ आपण, कन्झ्युमर फॉर एक्झाम्पल इंटिजर देऊ याला, आणि ओबीजे ऑब्जेक्ट नेम काही देऊ शकतात तुम्ही, असं नाही की मी ओबीजे देतोय म्हणून ओबीजेच कंटिन्यू घ्यावा, तेच कंपल्सरी असं काही नाही.
आता बघा कन्झ्युमर इंटरफेसमध्ये एकच ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे कोणची ॲक्सेप्ट नावाची, पण ते काय करते जस्ट इनपुट घेते पण रिटर्न टाईप त्याची काहीच करत नाही, रिटर्न टाईप त्याची वाईड आहे. करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल आता काही इंटिजर घेतलं मी, आता फॉर एक्झाम्पल इथं स्ट्रिंग घेतलं, मग मला इथं रिटर्न टाईप पण काय इथं ॲज अ पॅरामीटर पण चेंज करावं लागणार, काय स्ट्रिंगच घ्यावं लागणार आणि इथं पण स्ट्रिंग घ्यावं लागणार. म्हणजे आपण इथं जी टाईप देतो ती टाईप इथं पण आपल्याला घ्यावं लागेल दोन ठिकाणी. करेक्ट. आता एक जस्ट एक मेसेज देऊ इथं की जे स्ट्रिंग पास करणार आहेत आपण ते जस्ट इथं प्रिंट करू आणि ह्या मेथडला कॉल करू कुठल्या ॲक्सेप्ट नावाच्या. ओबीजे डॉट, आता मी डायरेक्ट मेथड कॉल करतोय सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये काहीच घेत नाही, कारण का ही मेथड रिटर्न काहीच करत नाही, वाईड मेथड आहे. ॲक्सेप्ट हॅलो. करेक्ट. आता जर हे हॅलो दिलंय ही कुठं जाणार, इथं टीला जाणार आणि टी नंतर हे प्रिंट करणार ॲज इट इज, जे हॅलो आहे तेच प्रिंट करणार. बघा म्हणजे ह्याला तुम्ही ह्याच्यामध्ये लोअर केस अप्पर केस हे काही ऑपरेशन परफॉर्म करू शकतात. मी जस्ट तुम्हाला हे मेथड काय ॲक्सेप्ट करते आणि काय रिटर्न करते हे त्याच्या अकॉर्डिंगली सांगतोय तुम्हाला. आता आपण काय करू, याला JDK 8 मध्ये कन्वर्ट करू. तर फर्स्ट न्यू कीवर्ड पासून इथपर्यंत रिमूव्ह करायचे, तर हे पण रिमूव्ह करावं लागेल. नंतर डेटा टाईपची बी काय आवश्यकता नाही, हे पण रिमूव्ह केलं. नंतर ह्या ब्रॅकेटची बी काही आवश्यकता नाही, हे पण रिमूव्ह करू शकतो. नंतर असं केलं तरी चालतंय, काही इश्यू नाही. एक पॉईंट मिस झाला, तर ही ब्रॅकेट दिलं तरी चालतंय किंवा नाही म्हणजे दिलं तरी काही इश्यू नाही, ना काढलं तरी काही इश्यू नाही त्याचा. बघा तरी वर्क करतंय. सपोज जर मी आता रन केलं तर सेमच आउटपुट जनरेट होणार. करेक्ट. हा आता कन्झ्युमर फंक्शनल इंटरफेस. आता नेक्स्ट आहे सप्लायर. सप्लायर काय करते, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी काय केलं, इंटिजर केलं, कुठलीही देऊ शकता तुम्ही, असं नाही की मी इंटिजर घेतोय म्हणून तुम्ही इंटिजर, असं काय नाही, तुम्ही कुठलीही डेटा टाईप घेऊ शकता. ओबीजे न्यू सप्लायर. आता बघा ह्याच्यामध्ये मी काय केलं, ॲज अ टी, म्हणजे हे टी म्हणजे टाईप्स ऑफ इनपुट काय घेतलंय, इंटिजर घेतलंय, म्हणून हे जे रिटर्न टाईप पी इंटिजर राहते. सप्लायर फंक्शनल इंटरफेस त्यामध्ये एक मेथड होल्ड करतो, कोणची गेट मेथड ही होल्ड करतो, ही कोणची ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये ॲज अ पॅरामीटर एक पण, म्हणजे ह्यामध्ये काहीच पॅरामीटर पास करत नाहीत बघा. ह्यामध्ये बाकीच्या ॲक्सेप्टमध्ये सप्लायमध्ये हे इन ॲज अ पॅरामीटर पास केलं, पण गेट मेथडमध्ये काही पॅरामीटर आपण पास करत नाहीत. आता सपोज मी काय केलं, इथनं 10 रिटर्न केलं, किंवा मी इथं जस्ट रिटर्न म्हणजे टी म्हणजे टाईप्स ऑफ इनपुट जर इथं स्ट्रिंग घेतलं, फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग घेतो, तर मला कुठं कुठं चेंज करावं लागेल, हे चेंज करावं लागेल, हे चेंज करावं लागणार आणि रिटर्न टाईप चेंज करावं लागणार आहे. मग इथं काय करणार, फॉर एक्झाम्पल मी काय करतो, इथं हॅलो रिटर्न करतो. करेक्ट. आपण ह्याला कॉल करू आता ओबीजे डॉट गेट. आता ह्या मेथडला कॉल केल्यावर आता बघा, आता जी
ह्या मेथडला कॉल होणार तो, करेक्ट? कारण ह्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. मग इथं कॉल केल्यानंतर ही मेथड काय करणार, रिटर्न करणार स्ट्रिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय करतो, डायरेक्ट प्रिंट करतो. म्हणजे जे हॅलो आहे ते प्रिंट होऊन जाईल. आपण ह्याला रन करू. बघा हॅलो प्रिंट झालं. तर सप्लायमध्ये गेट नावाची मेथड आहे, ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. त्याची रिटर्न टाईप स्ट्रिंग घेतली, जी आपण इथं इनपुट टाईप म्हणजे टी देतो. टी म्हणजे हे, त्याच्या अकॉर्डिंगली ते त्याची रिटर्न टाईप असते. आता आपण काय करू, याला JDK 8 मध्ये कन्वर्ट करू, लॅम्बडामध्ये. तर फर्स्ट इथून इथपर्यंत रिमूव्ह करायचा आणि हे ब्रॅकेट रिमूव्ह करायचं क्लोजिंगचं. नंतर लॅम्बडा सिम्बॉल द्यायचा. नंतर आपण हे दिलं, हे पण रिमूव्ह केलं तरी चालतोय, काही इश्यू नाही. आणि आता ह्यामध्ये पॅरामीटर वगैरे काय नाही. आपण चेक करू की डायरेक्ट आपण जर रिमूव्ह केलं हे, तर वर्क करतंय का ते. तर मे बी वर्क करणार नाही ते. नाही वर्क करणार. तर आपल्याला काय करावं लागेल, इथं घ्यावं लागेल ते आणि डायरेक्ट रिटर्न रिमूव्ह केलं तरी वर्क करते. आता फॉर एक्झाम्पल आता हे रन होत आहे का ते बघू, करेक्ट? तर जे JDK 7 मध्ये इम्प्लिमेंटेशन आपण प्रोव्हाइड केलं, ते JDK 8 मध्ये पण म्हणजे ते रिमूव्ह केल्यानंतर पण सेम आउटपुट देते आपल्याला. म्हणजे JDK 7 मध्ये पण तेच आउटपुट देत होतं, 8 मध्ये पण तेच देते, लॅम्बडामध्ये कन्वर्ट केलं तरी. आता आपण नेक्स्ट फंक्शनल इंटरफेस बघू. युनरी ऑपरेटर आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की ऑपरेट ऑन सिंगल ऑपरँड, म्हणजे हे ऑपरँड आहे एकच, आपण ह्यामध्ये पॅरामीटर सेंड करत होतं. आता बघू ह्यामध्ये कुठली अप्लाय नावाची मेथड आहे, युनरी ऑपरेटर. आता हे युनरी ऑपरेटर आहे, करेक्ट? आता ह्याच्यामध्ये काय करू, फॉर एक्झाम्पल इंटिजर टाईपच घेऊ, अजून डेटा टाईप म्हणजे, आणि OBJ इक्वल न्यू युनरी ऑपरेटर. ह्यामध्ये कुठली अप्लाय नावाची मेथड आहे आणि त्याची रिटर्न टाईप इंटिजर आहे आणि इंटिजर टाईपचा म्हणजे पॅरामीटर म्हणजे डेटा ऍक्सेप्ट करता येते, ॲज अ पॅरामीटर आहे अप्लाय मेथडमध्ये, करेक्ट? म्हणजे जे आपण इथं देतो तेच त्याची रिटर्न टाईप आणि ॲज अ पॅरामीटर टाईप आहे, करेक्ट? आता आपण काय करू, सपोज ह्या टीचं आपण नाव मॉडिफाय करू शकतो, ॲज आर्ग्युमेंट नेम मॉडिफाय करू शकतो, काही इश्यू नाही त्याचा. पण हे टाईप आपण डेटा टाईप मॉडिफाय करू शकत नाही. आता सपोज इंटिजर घेतलं तर हे अलाव करणार नाही आपल्याला. म्हणजे जे हे पॅरामीटर नेम आहे ते मॉडिफाय करू शकतो. आता आपण काय करू, n इंटू n हे करू आणि जस्ट आपण कॉल करू ह्या अप्लाय मेथडला. तर OBJ डॉट अप्लाय आणि 10 पास करू, करेक्ट? तर ह्याचा रिझल्ट 100 प्रोड्यूस करणार, करेक्ट? तर तुम्ही इथं कुठलंही म्हणजे हे करू शकता, असं नाही की मी जे लॉजिक लिहितोय तेच कंपल्सरी असणार. तुम्ही युनरी ऑपरेटर यूज केलं म्हणजे हेच ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करू शकता. तुम्ही काही करू शकता इथं ह्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल अजून मी ह्यामध्ये जी हाय ॲज इट इज नंबर पण रिटर्न सेंड करू शकतो. पण ह्याची जी रिटर्न टाईप आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला इथं रिटर्न रिझल्ट करावा लागणार आहे, करेक्ट? तर आपण काय करू ह्याला आता JDK
8 मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे लॅम्बडामध्ये कन्वर्ट करू. तर इथून इथपर्यंत रिमूव्ह करावं लागणार. करेक्ट. त्यानंतर हे कर्ली ब्रॅकेट जे ओपन होतं त्याला क्लोज करावं लागणार. नेक्स्ट ही डेटा टाईप द्यायची आवश्यकता नाही. नंतर लॅम्बडा ऑपरेटर द्यावा लागणार आपल्याला. करेक्ट. जर सिंगल स्टेटमेंट असेल तर आपल्याला ह्याची आवश्यकता नाही. करेक्ट. नंतर रिटर्न टाईप द्यायची पण आवश्यकता नाही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही ब्रॅकेट द्यायची गरज आहे का? नाही. ज्यावेळेस काहीच पॅरामीटर नसतील त्यावेळेस आपल्याला देणं आवश्यक आहे, अदरवाईज नाही दिलं तरी वर्क करणार. आता ज्यावेळेस आपण रन केलता आधी JDK 7 मध्ये, म्हणजे ज्यावेळेस मॅन्युअली इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड केलं आपण, त्यावेळेस काय होतं की 100 रिझल्ट प्रोड्यूस झाला. आपण आता JDK 8 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता बघू काय रिझल्ट प्रोड्यूस करतोय. 100 केला, म्हणजे सेमच केला त्याने. आता नेक्स्ट बघू बायनरी ऑपरेटर. बायनरी ऑपरेटर. आता हे काय करतंय, एक इनपुट घेतंय, म्हणजे एक इनपुट घेतंय म्हणजे टाइप्स ऑफ इनपुट, आणि त्यामध्ये अप्लाय नावाची मेथड आहे, आणि त्याची जी आपण टाइप्स ऑफ इनपुट दिलेली तीच त्याची रिटर्न टाईप असणार आहे, आणि त्यामध्ये तीच त्याचे काय असणार, 2 पॅरामीटर असणार. तर म्हणजे 2 ऑपरँड म्हणजे 2 पॅरामीटर, त्याला ऑपरँड म्हणतो आपण, सेम टाईपचे असणार ते. करेक्ट. आता बघू हे इम्प्लिमेंट करू. आता ह्याच्यामध्ये इंटिजर घेऊ, कुठलीही घेऊ शकतात इथं, असं काय नाही की मी इंटिजर घेतलंय म्हणून तुम्ही पण इंटिजर घ्या, असं नाही. तुम्ही कुठलीही घेऊ शकता तिथं. रॅपर क्लास कुठलाही घेऊ शकतात. कॅरेक्टर घेऊ शकतात, स्ट्रिंग घेऊ शकतात, बुलियन घेऊ शकतात, कुठलाही घेऊ शकतात. OBJ न्यू बायनरी. आता ह्यामध्ये अप्लाय नावाची मेथड आहे, आणि त्यामध्ये 2 पॅरामीटर आहेत, इंटिजर. आता हे पण सेम पाहिजेत, असं नाही की एक स्ट्रिंग आणि दुसरा इंटिजर, सेम डेटा टाईपचे पाहिजेत. म्हणजे जे आपण इथं दिलंय त्याची तर सेम पॅरामीटर आणि सेम रिटर्न टाईप पाहिजे त्याची. करेक्ट. तर आपण काय करू, ह्याला एक इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड करू. याला N1 नाव नेम असाइन करू, आणि N2, आणि ह्याचे ॲडिशन करू. फॉर एक्झाम्पल N2, म्हणजे आपण काय केलं, ह्याची ॲडिशन केली 2 नंबरची, N1 आणि N2, आणि रिटर्न केला इंटिजर टाईपचा रिझल्ट. आता ह्याला आपण काय करू, कॉल करू N1 आणि N2. सॉरी, या मेथडला कॉल केला नाही आपण. डॉट अप्लाय. सॉरी, पॅरामीटर नाही, व्हॅल्यू पास करायचं आपल्याला 20. आता इंटरनली कसं होणार आहे, ही 10 आहे, ही 10 व्हॅल्यू ह्याला असाइन होणार, या 2ला, सॉरी N1 ला, आणि ही 20 ही N2 ला असाइन होणार. आणि इथं N1 प्लस N2 केलेलं आहे. ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर कोणत्या टाईपचा रिझल्ट प्रोड्यूस केला, इंटिजर टाईपचा. मग काय करणार, इथं आपण प्रिंट केला तो. करेक्ट. आता आपण याला रन करू. बघा 30 आला. करेक्ट. जर मी असं जरी केलं, तरी दोन्ही एकच गोष्ट आहे. म्हणजे डायरेक्ट प्रिंट जरी केलं, किंवा एका ह्याच्यामध्ये रिझल्ट जरी एका व्हेरिएबलमध्ये म्हणजे हे केला, काय म्हणतात त्याला, रिटर्न करून, म्हणजे जी रिटर्न इथं रिझल्ट केला आणि ते एका व्हेरिएबलमध्ये होल्ड केला, नंतर तो व्हेरिएबल सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये जरी असाइन नंतर हे केला, तरी सेमच आहे. ते डायरेक्ट प्रिंट केलं काय आणि असं केलं काय एकच आहे. 30 झाला. करेक्ट. आता आपण काय करू, याला JDK
8 मध्ये कन्वर्ट करू म्हणजे लॅम्बडामध्ये कन्वर्ट करू. तर फर्स्ट काय करावं लागेल, न्यू पासून ते पार आपल्याला इथपर्यंत रिमूव्ह करावं लागेल. ही जी ब्रॅकेट आहे हे पण आपल्याला इथून रिमूव्ह करावं लागणार. करेक्ट. फर्स्ट आपण काय करू, हे रिमूव्ह करू, नंतर हे रिमूव्ह करू. करेक्ट. नेक्स्ट काय करावं लागेल, ही डेटा टाईपची काय आवश्यकता नाही आपल्याला, याची पण काय आवश्यकता नाही. करेक्ट. नंतर काय करायचं, लॅम्बडा ऑपरेटर म्हणजे सिम्बॉल द्यायचा त्या लॅम्बडाचा. करेक्ट. नंतर आपण काय करायचं, आता ही एकच स्टेटमेंट आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला ह्याची पण ब्रॅकेटची गरज नाही. जर मल्टिपल स्टेटमेंट असतील त्यावेळेस आपल्याला कर्ली ब्रॅकेट आवश्यक आहे. करेक्ट. नंतर काय करायचं लागेल, हे रिटर्न स्टेटमेंट, रिटर्न कीवर्डची बी आवश्यकता नाही. करेक्ट. नंतर ह्याची पण आवश्यकता नाही, वर्क करत नाही, हे द्यावं लागेल आपल्याला. सिंगल असेल त्यावेळेस ओके, आणि 0 असेल त्यावेळेस 1 देणं आवश्यक आहे. आता जर आपण रन केलं तर सेमच आउटपुट जनरेट करणार 30. तर हे होते फंक्शनल इंटरफेस जावामधले. तर ह्यामध्ये आपण पाहिलं की त्याचं इम्प्लिमेंटेशन पाहिलं, इंटरनल इम्प्लिमेंटेशन. नंतर आपण त्याला लॅम्बडामध्ये आणि जावा 8 मध्ये केलं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.